Good morning. This is 8th lecture of topic ecosystem and energy flow. Then today we discuss last article of this topic, ecosystem services. Ecosystem services. या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक पॉइंट्स लिहिलेले आहेत. आपण त्याची पीपीटी ज्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं नाही, ब्लॅकबोर्ड वरतीच आपण मुद्दे लिहिलेले आहेत आणि त्याच्या मार्फत आपण हे आर्टिकल व्यवस्थित समजून घेऊया. सो फोकस ऑन दिस लास्ट आर्टिकल, ecosystem services. Then question arise, what is meant by ecosystem services? याचा अर्थ किंवा परफेक्ट मीनिंग नेमकं काय असेल, व्याख्या काय असेल, तर अत्यंत साधी सोपी व्याख्या आहे पहा. The products of ecosystem processes are named as a ecosystem services. म्हणजे जी आपली पर्यावरण संस्था आहे, सभोवतालचं जे पर्यावरण आहे ज्याला आपण परिस्थितिकी असं म्हणतो, त्याच्यापासून जे आपल्याला फायदे मिळतात, संपूर्ण आपल्या या बायोस्फिअर वरती जीवसृष्टीमध्ये जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात त्यांना एकमेकाला जे काय फायदे होतात त्या फायद्याच्या संदर्भात या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्या प्रक्रियेला या ठिकाणी इकोसिस्टम सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. ऍक्च्युअली देर आर 4 टाइप्स और कॅटेगरीज ऑफ दिस इकोसिस्टम सर्व्हिसेस. त्याचे प्रमुख मुख्य 4 प्रकार आहेत. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट सपोर्टिंग सर्व्हिसेस. सपोर्टिंग सर्व्हिसेस. या सपोर्टिंग सर्व्हिसेस मध्ये एक्झाम्पल नेमकी कोणती घेता येईल? ज्याला सपोर्टिंग म्हणजे आधार. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या प्रकारे मदत होते, कोणते आधार मिळतात, कोणत्या सर्व्हिसेस मिळतात, त्याची प्रॉपर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. एक्झाम्पल न्यूट्रिएंट सायकलिंग. यामध्ये प्रामुख्याने आपण 2 सायकल पाहिल्या एक्झाम्पल म्हणून. एक कार्बन सायकल आणि 2 फॉस्फरस सायकल. ही जी काय कार्बन किंवा फॉस्फरस किंवा नायट्रोजन ह्या ज्या काय सायकलिंग असतात, चक्र असतात, ही ज्याची त्यावेळेला व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आपल्या या पर्यावरणामध्ये त्याचा बॅलन्स राखणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं आपलं पर्यावरण अगदी जगण्यास लायक राहील. आणि म्हणून या ठिकाणी न्यूट्रिएंट सायकल मेंटेन होणं गरजेचं आहे. दुसरं प्रायमरी प्रोडक्शन. जे काय प्राथमिक स्रोत आहेत, ऊर्जेचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचे प्राथमिक स्रोत असतील, त्याचं उत्पादन होणं गरजेचं आहे आणि ते आपल्या या सभोवतालच्या वातावरणामध्येच होत असतं. देन सॉइल फॉर्मेशन. माती योग्य वेळी योग्य प्रकाराची म्हणजे पोषक माती बनणं गरजेचं आहे. आपल्या भूपृष्ठावरती जर सकस किंवा पोषक माती तयार झाली तरच त्याच्यामध्ये प्लांटेशन, झाडं येतील, डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप, पिकं येतील. म्हणजे पिकास आणि वनस्पतींना, फळबागांना पोषक माती तयार होणं गरजेचं आहे. अँड सॉइल फॉर्मेशन ऑल्सो टेक्स प्लेस इन हिअर सपोर्टिंग सर्व्हिसेस. देन हॅबिटॅट प्रोव्हिजन. त्या प्राण्यांचा एक नैसर्गिक अधिवास होणं गरजेचं असतं. म्हणजे तो प्राणी त्या आपापल्या अधिवासामध्ये सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित तो राहतो, जगतो, वाढतो. त्याची त्याला राहण्यास
योग्य पोषक वातावरण होणं गरजेचं आहे, नैसर्गिक अधिवास तयार होणं गरजेचं आहे. आणि हे याच्यामध्येच मोडत असताना आपल्याला दिसून येतं. आणि नेक्स्ट पॉलिनेशन, ज्याला आपण परागसंश्लेषण म्हणतो. एका फुलावरती जे काय पोलन ग्रेन्स असतील ते दुसऱ्या फुलावरती वाहून नेणं, या पद्धतीचं परागसंश्लेषण होतं. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अवर इन्व्हायरमेंट. हे अत्यंत महत्वाचं कन्सेप्ट आहे. पॉलिनेशन होणं गरजेचं आहे आणि यामार्फत आपल्याला हव्या त्या पद्धतीची लागवड करता येते, नैसर्गिक तयार होते. मग ती फळं असतील, फुलांच्या बागा असतील, या पद्धतीनं हे निसर्गामध्ये या घटना घडल्याच पाहिजे. तेव्हा आपलं नैसर्गिक चक्र कुठंतरी बॅलन्स राहतं आणि हे निसर्गामध्ये अत्यंत महत्वाच्या घडणाऱ्या घडामोडी आहेत की ज्या आपल्या सर्वांच्याच फायद्याच्या आहेत. द नेक्स्ट, प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस. प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस. आता प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस मध्ये एक्झाम्पल आपल्याला कोणकोणती घेता येतील? एक्झाम्पल, सी फूड. तुम्हाला माहिती आहे समुद्र कसा महाकाय असतो आणि इतक्या मोठ्या समुद्रामध्ये व्हरायटी ऑफ फिशेस, फायलम मोलस्क, मृदुकाय प्राणी असतील किंवा मासे असतील, मिलियन्स ऑफ स्पेसीज, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि ते सर्व आपणाला फूड म्हणून खायला नैसर्गिकरित्या निर्माण होतं आणि त्याच्यावरती आपण उपजीविका करतो. फूड चेन मेंटेन केली जाते. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे समुद्रामध्ये आपण मत्स्य उत्पादन करू शकत नाही, मृदुकाय प्राण्यांची निर्मिती करू शकत नाही. समुद्रामध्ये त्यांचे ते निर्माण होतात, त्यांचे ते जगतात, त्यांचे ते वाढतात. आपण फक्त काय करतो? कॅप्चरिंग ऑफ दीज फिशेस, त्यांना फक्त पकडतो अँड यूज्ड ॲज अ फूड, अन्न म्हणून त्याचा उपयोग करतो. म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो. हे निसर्गातून आपल्याला आपोआप मिळतं. हे इथं महत्वाचं आहे. सी फूड. रॉ मटेरियल्स, एक्झाम्पल टिंबर ऑर वूड. इंधन म्हणून आपण लाकडाचा उपयोग करतो. अलीकडं गॅस वगैरे आपण वापरतो, पण पूर्वी चुलीवरती स्वयंपाक असायचा, लाकडं जाळली जायची. वूड यूज्ड ॲज अ फूड. किंवा फर्निचर वगैरे बनवण्यासाठी सुद्धा लाकडांचा उपयोग होतो. या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे रॉ मटेरियल्स म्हणून आपणाला या ठिकाणी आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग होतो. देन जेनेटिक रिसोर्सेस. जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप as well as animal with the help of gene therapy. आपण अलीकडं बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून, जीन थेरपीचा उपयोग करून या ठिकाणी वेगवेगळे धान्य असतील, पिकं असतील, प्राणी असतील, यांच्यामध्ये हवा तसा बदल घडवून आणू शकतो. ही डेव्हलपमेंट आहे इन ॲग्रिकल्चरल फील्ड. हे सगळं या ठिकाणी फार महत्वाचं आहे. जेनेटिक सोर्स सुद्धा महत्वाचा आहे. ॲज वेल ॲज वॉटर. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये पाणी येणारच. मेडिसिनल रिसोर्सेस. पूर्णपणे आयुर्वेदिक मेडिसिन किंवा मेडिकल सायन्स हे फळं किंवा झाडावरती अवलंबून आहे आणि वेगवेगळ्या जडीबुटी किंवा वेगवेगळी प्रकारच्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींचा आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा होतो. औषधी वनस्पती असतात. खूप प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. अगदी दैनंदिन जीवनात व्यवहारातलं आपल्याला माहिती असणार कडुलिंब. कडुलिंब हे झाड अत्यंत आपल्याला उपयोगाचं येतं या पद्धतीने. किंवा तुळस. या पद्धतीनं अनेक झाडं आपल्याला उपयोगी पडतात.
used as a medicinal resources. The next, ornamental. डेकोरेटिव्ह काहीतरी आपल्याला बनवण्यासाठी सुद्धा नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग होतो. एक्झाम्पल काही देता येईल, शंख, शिंपले, पर्ल, मोती वगैरे. या पद्धतीनं नैसर्गिक साधन संपत्तीमधून आपल्याला डेकोरेटिव्ह काहीतरी उपयोगाच्या वस्तू आपण त्या बनत असतात आणि त्या मिळत असतात. हे फार महत्वाचं आहे. त्यामध्ये फर, फिदरच्या पासून आपण शटल कॉक्स, पिलोज हे बनवतो. स्किन असेल, ऑर्किड्स असतील, या पद्धतीनं वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू की ज्या आपल्याला अट्रॅक्ट करतात, हे निसर्गामधूनच आपण मिळवतो. ह्या निसर्गाने दिलेल्या आपल्याला सर्व्हिसेस आहेत आणि ते आपण इकॉलॉजिकल सर्व्हिसेसच्या अंडर हे आपण समजून घेतोय. थोडक्यात नैसर्गिक साधन संपत्तीपासून आपल्याला जे काही फायदे मिळतात, निसर्ग जे आपल्याला सर्व्हिसेस देतो, ते आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. देन थर्ड, रेग्युलेटिंग सर्व्हिसेस. दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगात जे पडतंय तो तिसरा प्रकार आहे. एक्झाम्पल, प्रिडेशन रेग्युलेट्स प्रे पॉप्युलेशन. हे जे फूड चेन किंवा फूड वेब आहे, ज्या ठिकाणी प्रोड्युसर वनस्पती असतील त्याला प्रायमरी कंझ्युमर खातो. एक्झाम्पल कोणताही घेता येईल, ग्रास हॉपर हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं. त्याच्यावरती उपजीविका कोण करेल? फ्रॉग हा सेकंडरी कंझ्युमर असेल. पुन्हा त्याच्यावरती उपजीविका कोण करतो? स्नेक हा टर्शरी कंझ्युमर असेल. त्याच्यावरती उपजीविका कोण करेल? ईगल. या पद्धतीनं फूड चेन असते, फूड वेब असते आणि इकोसिस्टीम पूर्णपणे बॅलन्स केली जाते. हे बेसिकली इथं रेग्युलेटिंग सर्व्हिसेस हे मेंटेन होणं गरजेचं आहे. अन्न साखळी फार महत्वाची आहे. ह्या निसर्गातल्या घडामोडी आहेत, त्या वेळेला होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी निसर्ग आपल्याला फायदेशीर ठरतो. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रिडेशन रेग्युलेट्स प्रे पॉप्युलेशन. देन वेस्ट डिकॉम्पोजिशन. निसर्गामध्ये जे काय वेस्ट, ॲनिमल वेस्ट असेल किंवा क्रॉप वेस्ट असेल, प्लांट वेस्ट असेल, दॅट कॅन बी नॅचरली डिकॉम्पोज with the help of air, water, sun, effect as well as bacteria, pathogen enzymes. बॅक्टेरिया किंवा पॅथोजनचे जे काही एन्झाईम्स असतात किंवा सनराइज असेल, एअर वॉटर असेल, त्याच्या परिणामामुळं हे सर्व वेस्ट आहे ते डिकंपोज होतो, कुजतं, त्याचं विघटन होतं आणि त्याची डेव्हलपमेंट कशामध्ये होते? सॉइल, मातीमध्ये होतो. आणि माती बनणं फार महत्वाचं आहे. चांगली पोषक माती बनणं गरजेचं आहे. या ठिकाणी डिकंपोजिशन ऑफ वेस्ट फार महत्वाचं आहे. पेस्ट कंट्रोल. जी काही या ठिकाणी पिकांचं आपण उत्पादन करतो त्याच्यावरती कीड लागते आणि त्या कीड असेल, रोग असेल, त्याला खाणारे पक्षी असतात. म्हणजे पक्षी सुद्धा महत्वाचे आहेत. आपलं थोडंफार अन्नधान्य ते खातात, ते जगतात, पण त्या पिकावरती येणारी कीड असते, रोग असते, जे जंतू असतात, पॅथोजन असतात, ते सुद्धा ते पक्षी खात असतात. किंवा त्याच्यावरती उपजीविका करणारे अदर इन्सेक्ट असतात, कीटक असतात. आणि म्हणून हे इन्सेक्ट किंवा बर्ड सुद्धा उपयोगाचे आहेत. त्याच्यामुळे आपला निसर्ग व्यवस्थित बॅलन्स्ड राहतो आणि म्हणून पेस्ट कंट्रोल सुद्धा महत्वाचं आहे. देन प्युरिफिकेशन ऑफ एअर अँड वॉटर. आपली जी काय हवा शुद्ध होते, जे काय पाणी शुद्ध होतं, ते निसर्गामध्ये शुद्ध होत असतं. आता प्रश्न पडेल की पाणी निसर्गामध्ये शुद्ध कसं होतं? पाणी जेव्हा वाहत असतं, वाहत असताना त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो. पाण्यामध्ये ऑक्सिजन जास्तीत जास्त मिक्स झाला आणि वाहत असताना जमिनीवरती असणारे जे काय
मिनरल्स असतात त्याच्यामध्ये मिक्स झाले, कारण मिनरल्स आपल्या शरीराला गरजेचे असतात. एक्झाम्पल फॉस्फरस, की जे वेदरिंग ऑफ रॉक्स, खडकांची झीज झाल्यानंतर त्या खडकातला फॉस्फरस पाण्यामध्ये मिक्स होतो. फॉस्फरस हा आपल्या शरीराला उपयोगाचा असतो. एक्झाम्पल टीथ, बोन्स, यासाठी तो गरजेचा आहे. इन अल्सो न्यूक्लिक ऍसिड, प्लाझ्मा मेम्ब्रेन, यासाठी तो गरजेचा असतो. आणि तो फॉस्फरस आपल्याला या मातीतून, खडकातून किंवा पाण्यातून मिळत असतो. म्हणजे या ठिकाणी हवा किंवा पाणी शुद्ध सुद्धा आपोआप निसर्गामध्ये होत असतं. हे पण बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट, कल्चरल सर्व्हिसेस. आता कल्चरल सर्व्हिसेस आणि निसर्गाचा काय संबंध आहे? तर नैसर्गिक पर्यावरण जशा पद्धतीचं असेल तशा पद्धतीचं तिथलं राहणीमान तयार होतं. बर्फाळ प्रदेशात राहणीमान वेगळं असतं, तिथली भाषा वेगळी असते, तिथलं खाण्याचे पदार्थ वेगळे असतात, तिथल्या अंगावरचे कपडे वेगळे असतात, त्या ठिकाणचं घर वेगळं असेल. जसं की टुंड्रा प्रदेश, हे तुम्ही भूगोलामध्ये इयत्ता 10वीच्या आत शिकलेला आहात. म्हणजे कल्चरल अस्पेक्ट बदलतात. कल्चरल अस्पेक्ट बदलले की स्पिरिच्युअल, त्या ठिकाणचं अध्यात्म बदलतं, फिलॉसॉफी बदलते, विचार करण्याची प्रक्रिया बदलते. उदाहरण, बर्फाळ प्रदेशामध्ये जर जगायचं असेल, थंड वातावरणामध्ये जगायचं असेल, तर त्या ठिकाणी ड्रिंक केलं जातं, मद्यप्राशन केलं जातं, दारू पिली जाते. त्या ठिकाणी दारू पिणं आपल्या भागासारखं अनैसर्गिक मानलं जात नाही, तिथं नॅचरल मानलं जातं. जगायचं असेल तर त्या ठिकाणी मद्यप्राशन करावं लागतं, नॉनव्हेज खावं लागतं. आणि आपल्या भागामध्ये रोज नॉनव्हेज खाणं इतका तो चांगला आहार मानला जात नाही, किंवा मद्यप्राशन करणं हे आपल्याकडे चांगलं मानलं जात नाही. म्हणजे कल्चरल अस्पेक्ट बदलतात, फिलॉसॉफी बदलते, अध्यात्म बदलतं. त्या राहणीमानानुसार जो काय अधिवास असेल त्यांना तिथं जगायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करावा लागतो, निसर्गानुसार बदलावं लागतं. जे बदलतात तेच जगतात. आणि म्हणून इथं स्पिरिच्युअल कन्सेप्ट बदलतात, ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल कन्सेप्ट किंवा अस्पेक्ट बदलतात, ॲज वेल एज सायन्स अँड एज्युकेशन. त्या ठिकाणचं शिक्षण वेगळं असेल, त्या ठिकाणचं शास्त्र वेगळं असेल. या पद्धतीनं त्यांचं दैनंदिन जीवनात व्यवहारातले सगळे कन्सेप्ट किंवा अस्पेक्ट बदलत असतात. हे निसर्गावरती अवलंबून असतं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. These are the 4 most important categories or services of ecosystem. हे अत्यंत महत्त्वाच्या 4 गुड्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत ऑफ अवर इकोसिस्टीम. अजून अत्यंत फोकस टाकणारे 2 कन्सेप्ट कोणते? अत्यंत महत्त्वाचे, मूलभूत, बेसिक, प्युरिफिकेशन ऑफ एअर. या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रक्रिया होते. वनस्पती काय करते? ऍब्सॉर्ब ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइड ॲज वेल एज सन रेज, सूर्याची प्रकाश किरण आणि कार्बन डायऑक्साइड वनस्पती आपल्याकडे खेचून घेतात. अँड फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस. प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये करून घेतात. हेन्स दे प्रिपेअर देअर ओन फूड. आणि म्हणून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. त्यांना आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉप्स, स्वयंपोषी. त्याला दुसरं काय म्हणतो? प्रोड्युसर. कारण ते एनर्जी स्वतः बनवतायत म्हणून त्यांना प्रोड्युसर असं म्हटलं जातं. मग कार्बन डायऑक्साइड यूज करतायत अँड रिलीज काय करतायत? ऑक्सिजन. अँड दिस ऑक्सिजन रिलीज इनटू आवर नियरबाय ॲटमॉस्फिअर. आपल्या सभोवताली ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात सोडला जातो. की जो ऑक्सिजन कोणाला गरजेचा असतो? ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम.
all animals require large amount of oxygen to survive. प्रत्येक प्राण्याला जगायचं असेल तर ऑक्सिजनची खूप गरज असते, शुद्ध हवेची गरज असते आणि ती शुद्ध हवा आपल्याला निसर्गाकडून मिळते. जास्तीत जास्त झाडं पृथ्वी तलावरती असणं गरजेचं आहे आणि त्याच्या मार्फत आपल्याला खऱ्या अर्थाने शुद्ध हवा मिळते. हे अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे, गुड सर्व्हिस आहे, हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि मगाशी आपण म्हटलं पॉलिनेशन, दिस कन्सेप्ट, परागसंश्लेषण हे होणं फार गरजेचं आहे. म्हणजे एका फुलावरचे परागकण दुसऱ्या फुलावरती जाणं गरजेचं आहे, क्रॉस पॉलिनेशन होणं गरजेचं आहे, नैसर्गिक होणं गरजेचं आहे, विथ द हेल्प ऑफ एअर, वॉटर अँड इन्सेक्ट. हवेमार्फत होणं गरजेचं आहे, पाण्यामार्फत होणं गरजेचं आहे, किंवा इन्सेक्ट कीटकामार्फत होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी क्रॉस पॉलिनेशन होत असतं. फळं, फुलं, बागा या वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी, बायोडायव्हर्सिटी क्रिएट होत असते. नैसर्गिक घडत असतं, आपोआप घडत असतं, बायोडायव्हर्सिटी मेंटेन होतं. ही सुद्धा आपल्या निसर्गाची उत्तम सर्व्हिस आहे, गुड्स आहे, हे फार महत्वाचं आहे. हे जर पॉलिनेशन नसतं, वी कांट डेव्हलप ॲग्रिकल्चरल फील्ड. आपण शेतीचा विकास करू शकलो नसतो, वेगवेगळी धान्य आपण निर्माण करू शकलो नसतो. त्यामुळे हे अत्यंत बेसिक आहे, मूलभूत आहे, हे फार महत्वाचं आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस लास्ट कन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक, इकोसिस्टीम सर्व्हिसेस. या ठिकाणी आपला हा पूर्ण टॉपिक संपलेला आहे. हा टॉपिक अत्यंत कॉमन होता, दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारा होता. तुम्ही स्वतः जरी तो टॉपिक 2दा 3दा वाचन केलं असतं तरी सुद्धा सेल्फ स्टडीनं या टॉपिकचं प्रिपरेशन झालं असतं. पण तरी सुद्धा सिलेबस मध्ये आहे, त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत, त्यातून बेसिक कन्सेप्ट जरा क्लिअर करून घेतले पाहिजेत. जरी साधा सोपा टॉपिक असला तरी तो आपण डिस्कस केलेला आहे आणि तुम्हाला हा अख्खा टॉपिक समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी टॉपिक संपला असं जाहीर करतो आणि थांबतो. थँक्यू.